दशकांपासून प्रभू श्री रामचंद्रांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या महानगरी श्री क्षेत्र पंचवटीमध्ये संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट व देवस्थान व्यवस्थापनच्या वतीने यावर्षी पहिल्यांदा श्रावण मास 2024 सन्मान सोहळ्याचे आज रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता आठवण लॉन्स तपोवन पंचवटी नाशिक येथे आयोजन करण्यात आले होते। त्यानिमित्त यावेळी संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे मार्गदर्शक तसेच सर्व समन्वयक व ॲडव्होकेट अक्षय कलंत्री अध्यक्ष, ॲडव्होकेट प्रशांत दादा जाधव सचिव, सुनील पाटील उपाध्यक्ष, CA श्रीकांत राठी खजिनदार तसेच विश्वस्त मंडलेश्वर काळे, सौ श्रद्धा दुसाने कोतवाल, रावसाहेब कोशिरे व्यवस्थापक सुनील शिनगाण, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या TS अकाली सहधर्मदाय आयुक्त माननीय श्री मधुकर कड साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी पोलीस स्टेशन, भक्तिचरण दासजी महाराज पंचमुखी हनुमान मंदिर महंत, समस्त मान्यवरांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला व सर्वांनी व्यासपीठावर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच मार्गदर्शनपर भाषण केले। आणि तशी न्यायाधीश हा प्राणी जो आहे तो सार्वजनिक कार्यक्रमात क्वचित दिसून येतो। या कार्यक्रमाचं आयोजन श्रावण मास 2024 मध्ये जी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडलेली आहे त्याबद्दल पोलीस प्रशासन, सूर्या करियर अकादमी, गरुड झेप करियर अकादमी, NB सिक्युरिटी आणि देवस्थान व्यवस्थापन उपसमितीचे स्वयंसेवक तसंच पत्रकार व इतर जे सहकारी होते त्यांच्या सहकार्याने हा जो सोहळा विश्वस्तांकडून पार पाडला गेला। त्यांच्या प्रित्यर्थ हा सन्मान सोहळा इथे आज आयोजित केलेला आहे। मला असं वाटतं की सन्मान सोहळ्याच्या ऐवजी आभार प्रदर्शन कार्यक्रम हे नाव चांगलं असतं, कारण आपण ज्या संस्कृतीतून आहोत, आपण ज्या धर्माला मानतो त्या संस्कृतीत आपल्या कोणत्याही गोष्टी आहेत, ज्या कोणत्याही वस्तू आहेत, जे कोणी लोक आहेत, जीव जंतू प्राणी किंवा वनस्पती आहेत, त्या परिस्थितीचं अवलोकन करून त्या परिस्थितीकडे पाहून आपल्या सगळ्यांना आपल्या विचारसरणीत सुद्धा कुठेतरी काहीतरी बदल करावा लागेल। कारण मध्यंतरीच्या काळात आपल्यावर ज्या पद्धतीने परकीयांचं आक्रमण झालं, त्यांनी जे आपल्या संस्कृतीवर अतिक्रमण केलं, त्यांनी जी आपली प्रथा परंपरा होती जी भ्रष्ट केली आणि त्या प्रथा परंपरा भ्रष्ट केल्यानंतर आज जो आपला समज किंवा गैरसमज आपल्या संस्कृतीविषयी किंवा आपल्या प्रथा परंपरा रूढींविषयी झालेला आहे, तो गैरसमज आपल्याला दूर करावा लागेल। कारण आज आपण पाहतोय की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि गुगलमध्ये आपण इतकं मिसलीड झालेलो आहोत प्रत्येक गोष्टीसाठी। जसं मी सांगितलं की आपण प्रत्येक गोष्टीची पूजा करतो, त्याच्या मागचं वैज्ञानिक कारण विसरून गेलो आपण। आपल्याला कोणी शिकवलंच नाही, आपल्याला कोणी हे सांगितलं की नाही तुमच्या संस्कृतीमध्ये किंवा तुमच्या धर्मामध्ये या पद्धतीचं होतं, हे चांगलं नाही, हे काय लॉजिकल नाही, हे इलॉजिकल आहे, त्याचा काही अर्थ नाही आणि आपण लगेच त्या गोष्टीवर विश्वास ठेवतो। कारण आपण तात्काळ जर कोणी ॲक्टिव्ह असतात तात्काळ गुगल सर्च करतो, गुगलमध्ये ते काहीतरी भेटून जातं किंवा व्हॉट्सअपला कुणीतरी मेसेज वाचलेला असतो, पण मुळात आपण त्या खोलात जात नाही। तर त्या खोलात जाण्याची आपल्याला गरज आहे। आपण श्रावण मास इथे संपन्न केला, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या विश्वस्तांनी या श्रावण मासाचं नियोजन व्यवस्थितरित्या केलं, याबद्दल मला खरंच एक अभिमान वाटतो। परंतु जसं श्री पाठक यांनी सांगितलं की भाविकांच्या अजून अपेक्षा आहेत आणि जेव्हा अपेक्षा पूर्ण पार पाडणे कामी मोलाचे सहकार्य करणारे पोलीस प्रशासन, NB सिक्युरिटी, सूर्या करियर अकॅडमी, गरुड झेप अकॅडमी, देवस्थान व्यवस्थापन उपसमितीचे स्वयंसेवक, सर्व सामाजिक माध्यम, सोशल मीडिया, प्रिंट मीडियाचे पत्रकार, इलेक्ट्रॉनिक न्यूज चॅनल मीडियाचे पत्रकार, इतर सर्व घटक यांचे आभार व्यक्त करण्यात आले।
तसेच सन्मान सोहळा निमित्त दुपारचे स्नेहभोजन आयोजित केले होते। त्या सर्व प्रसंगी सर्व भोले शिवभक्तांनी महाप्रसाद स्नेहभोजनाचा आस्वाद घेत लाभ घेतला। श्रावण मास 2024 अत्यंत सुखरूप पार पडला आहे। ह्या कार्यासाठी निस्वार्थीपणे हातभार लावलेल्या सर्व हितचिंतकांचे सहकार्याने आणि योगदानाबद्दल खूप खूप मनपूर्वक आभार। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट भाऊसाहेब गंभीरे व प्राध्यापक समाधान ठोकेसर यांनी केले। तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट अक्षय कलंत्री यांनी केले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲडव्होकेट प्रशांत दादा जाधव यांनी केले। स्टार न्यूज साठी रोहित गायकवाड, नाशिक।